नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपण जेव्हा देवाचा अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला पंचामृत बनवावं लागतं. तर ते पंचामृत आपल्याला एकदम शास्त्रोक्त पद्धतीने कसे बनवायचे आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा सत्यनारायणाचे पूजन करतो त्यानंतर गणपती बाप्पा जेव्हा येतात त्यावेळेस गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये आपल्याला प्रसाद म्हणून पंचामृत बनवावं लागतं. त्या पद्धतीनेच हे पण पंचामृत असतं. पण अभिषेक करताना आपल्याला यामध्ये थोडीशी तुळशीची पानं, थोडीशी फुलं वगैरे टाकायची असतात. तर जेव्हा आपण नैवेद्यामध्ये जेव्हा आपल्याला प्रसाद म्हणून जो देवाला पंचामृत दाखवायचा असतो, तर त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान टाकले तरी चालते. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असतात. तर हे जे पंचामृत बनवणार आहे मी, तर ते आहे ते अभिषेकासाठी बनवलेलं पंचामृत. तर त्यासाठी इथं जे मी साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी आता पंचामृत बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि हा जो चमचा आहे तो एकदम छोटा चमचा आहे. तर या चमच्याने मी सगळे काही साहित्य आहे ती या वाटीमध्ये काढून पंचामृत बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा, पंचामृत म्हणजे 5 अमृतापासून तयार झालेलं मिश्रणाला पंचामृत म्हणतात. तर त्यामध्ये दूध, दही, तूप, साखर, मध हे सगळे पदार्थ मिसळून तयार झालेला जो काही पदार्थ असतो त्याला पंचामृत म्हणतात. तर आपल्या इकडे ज्यावेळेस देवाला नैवेद्य दाखवतात त्यावेळेस पंचामृत आवर्जून बनवतात. तर त्या पद्धतीनेच आपल्याला अभिषेक जेव्हा करायचा असतो त्यावेळेस पण पंचामृत बनवावं लागतं. तर बघा, इथं मी जे काही वाटी आणि जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर इथं मी दूध जे आहे ते ह्या चमच्याच्या साह्यानं मोजून दाखवते तुम्हाला. तर हे दूध जे आहे ते आपल्याला 16 चमचे मोजून घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि हे 16. तर असे आपल्याला 16 चमचे दूध घ्यायचं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये आता 8 चमचे दही टाकायचं आहे. तर हे दही जे आहे ते मी 8 चमचे छोट्या चमच्यानं मोजून घेतलेलंच आहे. पण आता हा जो चमचा आहे तो थोडासा मोठा असल्यामुळे हे दही जे आहे तर यामध्ये कमी पडलं आहे. पण तुम्हाला मी आणखीन एकदा सांगते, जेव्हा आपण 16 चमचे दूध घेतो तर त्यावेळेस आपल्याला 8 चमचे दही घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, 16 चमचे दूध घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 8 चमचेच दही घ्यायचं आहे. तर हे जे प्रमाण आहे ते व्यवस्थित प्रमाण आहे. आणि शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा आपण पंचामृत बनवतो त्यावेळेस आपल्याला 16 चमचे दूध घेतल्यानंतर 8 चमचे दही टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जी साखर टाकायची आहे ती आपल्याला 4 चमचे टाकायची आहे. जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते आपलं एकदम शास्त्रोक्त पद्धतीने बनणार आहे. तर इथं पाहू शकता 1, 2, 3 आणि 4. तर हे असं आपल्याला 4 चमचे साखर यामध्ये टाकायची आहे. तर इथं चमचा म्हणजे तुम्ही लहान घेतलो तरी चालतं. म्हणजे जो काही आपण अभिषेकाला चम्मच वापरतो तर तो चमचा घेतला तरी चालेल. त्या चमच्यानं जरी मोजून इथं घेतलं तरी चालेल. पण इथं जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर तुम्ही मोठा चमचा घेऊ शकता. पण मी जे साहित्य घेतलेलं आहे ते छोट्या चमच्यानंच मोजून घेतलेलं आहे. त्यामुळे इथं सगळं काही साहित्य जे आहे ते एकदम योग्य पद्धतीनंच वापरलेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे सांगतच आहे की हे जे साहित्य आहे ते व्यवस्थितच आहे. तर मी तुम्हाला आणखीन एक वेळेस सांगते, 16 चमचे दूध घेतल्यानंतर आपल्याला 8 चमचे दही घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 4 चमचे साखर वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे मध वापरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप वापरायचं आहे. तर हे असं शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलं जाणारं पंचामृत आहे. तर कोणाला म्हणजे असं सहजही बनवायचं असेल तर तसंही बनवून तुम्ही पटकन अभिषेकाच्या टायमिंगला आपल्याला वेळ नसतो तर त्यावेळेस मोजत बसायला वेळ नसला तर आपल्याला सगळे जे प्रमाण आहे ते एका चमच्याच्या साहाय्याने तुम्ही घ्यायचं. म्हणजे आपल्याला एका पदार्थाचे दुप्पट पदार्थ वाढवत चालायचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला 1 चमचा तूप घेतलं तर 2 चमचे मध घ्यायचं. त्यानंतर त्याचं दुप्पट म्हणजे 4 चमचे साखर घ्यायची. आणि 4 चमच्याचं दुप्पट म्हणजे दही 8 चमचे घ्यायचं. आणि 8 चमचे दह्याचं दुप्पट म्हणजे 16 चमचे दूध घ्यायचं. तर या पद्धतीने पण तुम्ही न मोजता डायरेक्ट जरी घेतलं तरी चालतं. हे पण म्हणजे पद्धत सोपीच आहे. तर असं शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला हे पंचामृत बनवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये 1 चमचा मी दही टाकलं, तूप टाकलं आहे. आणि हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे.
तर बघू शकता हे जे पंचामृत आहे ते आपण महाराजांच्या मूर्तीवर, स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला आता महाशिवरात्री येत आहे, तर महाशिवरात्रीला पण आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर म्हणजेच की शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करण्यासाठी वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं आहे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.